एक सेटल करून घ्या. चेंज नका करू. सो स्टार्ट करूया. लक्ष द्या. 2000 स्टेट बँक ऑफ इंडिया 2022. फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या सगळ्यांसाठी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट केलं पाहिजे, कारण की तुम्ही एक नवीन करिअरसाठी एक स्टेप उचलली नाही का. म्हणजे मी तुम्हाला माझा एक पूर्वापासून एक अनुभव सांगतो की आता आपल्या क्लासला आहे ना मोस्ट ऑफ द टाइम असं बघितलं गेलेलं आहे की जेव्हा असं सेमिनार वगैरे काही ऍक्टिव्हिटी राहतात असे खूप गर्दी नाही राहत. पहिले खूप होती माझी, पहिले खूप व्हायची. त्याचं कारण आहे ना मी ग्राउंडवर म्हणजे मी अपार्ट फ्रॉम आहे ना एक टीचरच्या व्यतिरिक्त मी प्रमोशन ऍक्टिव्हिटीमध्ये राहायचो नाही का. आणि माझी प्रमोशन ऍक्टिव्हिटी खूप जबरदस्त आहे. म्हणजे मी ज्या पद्धतीने करतो ना, कारण की मी लहानपणापासून या सगळ्या गणेशोत्सव वगैरे काम केलेले. पण आता तुम्हाला माहिती आहे आत्ताची जनरेशन नाही तेवढी, त्यांना जागेवर बसून काम आवडतात नाही का. आता मी झालो एक फुल टाइम टीचर होऊन गेलेलो आहे नाही का. सो माझा रोल पण चेंज झालेला आहे आता नाही का. तर पूर्वी मला खूप सवय होती, म्हणजे जेव्हा सेमिनार राहायचो तर मी बस स्टँड्सला जायचो, त्याच्यानंतर झेरॉक्सच्या शॉपला जायचो. खूप वास्ट अमाऊंट मध्ये त्याच्यात प्रमोट करायचो नाही का, वास्ट अमाऊंट. हळूहळू आहे ना मला लक्षात आलं की हे विद्यार्थ्यांकडे समजत आलं नाही का की बिझनेसच्या बरोबर आहे ना माझा रोल एक टीचर म्हणून जास्त मोठा आहे नाही का. की मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे जाऊ शकतो. ऍक्च्युली रिअलायझेशन खूप चांगलं होतं, कारण 2012-13 मला जेव्हा हे कळलं तेव्हा एक मला टीचिंगचा खूप एक इम्पॉर्टंट करिअर माझ्या हातात आहे, जे मुलांना युजफुल आहे, समाजाच्या दृष्टीने युजफुल. मग मी काय केलं, माझा मोर्चा आहे ना मॅक्झिमम टीचिंगकडे वळवला. आणि त्याचा बेनिफिट बघा, त्यावेळेला आपल्या क्लासचे हार्डली 30 ते 32 स्टुडंट सिलेक्ट झाले होते 2 ते 3 वर्षामध्ये नाही का. आणि तिथून कोणी अंदाज नाही लावणार. म्हणजे मी स्वतः विचार केला होता की 10 वर्षामध्ये आपण 100 विद्यार्थी सिलेक्ट करायचे, दर वर्षाला 10. तुम्हाला माहिती का तेव्हाची सिच्युएशन मला माहिती होती. आपल्या इकडे स्पेक्ट्रम वगैरे क्लासेस होते ना, त्यांच्याकडे जर 2 विद्यार्थी सिलेक्ट झाले ना त्यांचं नाव खूप लांबपर्यंत जायचं, गावागावापर्यंत. का माहिती का की इकडे कोणीतरी सिलेक्शन आहे व असं. तुम्हाला माहिती पुण्याला मुंबईला पण आज अशी स्थिती आहे की एक विद्यार्थी जर आयस झाला ना त्या क्लासमधनं एक, तर तिथे 600 ऍडमिशन होतं. का? कारण की ते लोक काय बोलतात या क्लासमधनं सिलेक्शन झालेलं आहे. आणि आपल्या विचार नाही करणार मागच्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या क्लासमधनं 61 विद्यार्थी सिलेक्ट झाले. किती आहे? 61. म्हणजे मी आता तर ते बोर्डही चेंज करणं बंद केलं नाही का, कारण एवढे कुठे लावणार आहे. सो आता काय झालंय माहिती का, या पॅसेजमध्ये जर तुम्ही बघितलं ना आपल्या UCAचं जे काय वर्कआउट आहे ते इतकं मोठ्या लेवलला आहे, खूप वास्ट लेवलला चाललंय नाही का. पण तरी तुम्हाला माहिती का आपण आता जस्ट कोरोनातून बाहेर आलो. आणि कोरोनामध्ये जे आपली वेगवेगळ्या गावामध्ये सगळीकडे जी लिंक होती ना ती लिंक ऍक्च्युअली ब्रेक झालेली. म्हणजे मी तुम्हाला 3-4 असे सांगू शकतो की सायखेडामधून आपल्याकडे जवळपास 30 ते 40 स्टुडंट यायचे वेगवेगळी गाडी करून नाही का. आता त्याच्यातली लोक नाही येत जास्त, कारण की आता मला पहिले पोहोचावं लागेल नाही का तिकडे. कारण 1-2 वर्षात आहे ना विद्यार्थी बरेचसे गोल विसरून गेले. तुम्ही तर पाहिलं होतं कॉलेजमध्ये लोक अभ्यास विसरून गेले, पाढे विसरून गेले, बेरीज वजाबाकी विसरून गेले नाही का, खूप गोष्टी विसरून गेले. आणि असं सर्वे आलेलं आहे की या काळामध्ये मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांच्या IQ वर खूप गंभीर परिणाम झालाय नाही का. पण तुम्ही खूप लकीली की जे लोक आता गव्हर्नमेंटवर बेरोजगारीवर खूप गोष्ट करत होते, भाष्य करत होते, तुम्हाला सांगून आश्चर्यकारक गोष्ट सांगतो की या आता ओनली लक्ष द्या, ओनली बँकिंग सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटने 46,000 वॅकन्सीज आणल्या. किती? 46. आणि मला नाशिकच्या दुर्भाग्य वाटतं की म्हणजे मी मुंबईला पुणेला जेव्हा ऐकतो तर मला तिथे कधी सेमिनारला बोलवतात तर तिथे 600 विद्यार्थी ऍट अ टाइम अटेंड करतात. त्यांच्यामध्ये जबरदस्त उत्साह असतो नाही का. आणि ते लोक आहे ना एक विशेष गोष्ट आहे, साधे पण स्पीकर असले ना तरी गर्दी करतात. म्हणजे त्यांची थॉट प्रोसेस काय की जितक्या 10-12 लोकांकडनं मला ऐकायला मिळेल ते माझ्याकडे कलेक्शन ऑफ थॉट होईल आणि मला एक फायनल स्ट्रॅटेजी बनवायला सोपं जाईल नाही का. सो हे खूप जबरदस्त असतं. इंटरेस्टिंग गोष्ट आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचा 3रा दिवस आला नाही का, 3rd कन्झिक्युटिव्ह डे होता, तरी सुद्धा अजून ना आपल्याकडे फॉर्म फिलिंग प्रोसेस तिला ग्रिप नाही झालेलं आहे. म्हणजे फॉर्म फिलिंग प्रोसेस आहे ना तिने ग्रिप नाही धरलेलं अजून नाही का. म्हणजे ती एवढी वाढली नाही अजून त्या प्रमाणाने जेवढी वाढायला पाहिजे होती ना
तेवढे नाही वाढले. नवीन मुलांमध्ये तर बिलकुलच उत्साह नाही. नाशिकचे मुलं बिझी कशात आहे ते पण सांगतो तुम्हाला. ढोल पथक मध्ये भरपूर बिझी आहे. नंतर खरेदीमध्ये कपडे खरेदी, हे खरेदी, इकडे फिरणे याच्यामध्ये जास्त आहे. तर सगळ्यात पहिले सांगतो मी तुम्हाला, सगळ्यांनाच सांगतो, लक्षात घ्या, इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी ऑफ द लाईफ. Opportunity of the life. So you are going to appear for the India's largest bank. India's largest. In fact, it is world's 45th largest organization. That is State Bank of India. So it's a prestigious exam. And you have golden chance to create your career in a different kind of high. खरं आहे ना? एका वेगळ्या स्तरावर तुम्ही घेऊन जाऊ शकता. म्हणून आता हे बघा, मी तुम्हाला सांगतो की आता माझ्या घड्यानुसार 11:30 झाली. मोर प्रॉबेबली हे 11:25 झाले असतील, कारण माझं घड्याळ नाशिक टाइमवर लावलेले. लक्षात ठेवा. हो, नाशिक टाइमवर आधारित येते. म्हणजे नाशिकचा टाइम 9 मिनिट हे असतो नाही का, चेंज आहे आपल्या ऍक्च्युअल घड्याळापेक्षा. तर काय हे लक्षात आहे, मला फक्त 45 मिनिट्सचा टाइम पाहिजे. फक्त किती? ओनली 45. सो लेट स्टार्ट विथ द इंट्रोडक्शन. पहिले आपण ओळख करूया एकमेकांची. ओळख केल्यावर आपल्याला काम करायला सोपं जातं नाही. तुम्हाला फक्त तुमचं नाव सांगायचं आहे, राईट. त्याच्यानंतर तुमचं नाव सांगितल्यानंतर सेकंड गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तुमचं कॉलेज, एज्युकेशन आणि तुमचं गोल. फटाफट सांगा. बसून. My name is Siddhi Chandrasekhar Patil. I am from KTHM College. I complete my graduation in BSc Chemistry. Very good. And I want to become a banker. बँकर. व्हेरी गुड. मराठीमध्ये काय बेस्ट. माझे नाव मेधा रवींद्र आले आहे. मी आता TYComची लास्ट इयरची एक्झाम दिली आणि मला बँकेत एक छान असे जॉब पाहिजे. व्हेरी गुड. छान शब्द फार भारी वापरला. छान ना. माझं नाव ऋतुपर्णा खडसासी आहे. माझं KTHM कॉलेजमधून BCom झालं आहे आणि मला बँकेत चांगल्या पोस्टवर जॉब करायचा आहे. व्हेरी गुड. काजल विवेक कठाणे. माझं एज्युकेशन MSc मध्ये झालेलं आहे, कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये. आणि मला बँकेत चांगल्या याचा जॉब. व्हेरी गुड. हे बघा, आता तुम्ही सगळ्यांनी जे बँक हा शब्दाकडे हायलाइट केलं ना, कारण तुम्हाला माहिती आहे बँक एक खूप स्टँडर्डायझेशन जॉब आहे नाही काय. याची समाजामध्ये खूप प्रतिष्ठा आहे. आणि प्रतिष्ठा असण्यामागचं फार महत्वाचं कारण आहे की आपल्या बँकेचा जो सगळ्यात सेंट्रल बँक आहे आपल्या, म्हणजे सगळ्या बँकांना जी नियंत्रित करते, त्या बँकेचं नाव आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. दॅट इज RBI. काय आहे? RBI. दॅट इज द, काय म्हणू शकतो याला, सेंट्रल बँक ऑफ ऑल कमर्शियल बँक. ऑल कमर्शियल बँक. बरोबर ना. आता हिचं एक रेकॉर्ड बघितलं गेलेलं आहे या बँकेचं. फ्रॉम 1935 रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 मध्ये. तर 1935 पासून आजपर्यंत रिझर्व्ह बँकच्या अंडर जेवढ्या बँक आहे, एकही बँक करप्ट झालेली नाही. लक्षात ठेवा. सेंट्रल गव्हर्नमेंटची एकही बँक करप्ट झालेली नाही. एकाही अकाउंट होल्डरचे पैसे बुडालेले नाही. इट्स द बिगेस्ट अचीवमेंट ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फ्रॉम अबाउट से 100 इयर. आता जवळजवळ तिला आहे ना अजून 10 वर्षात 100 इयर कम्प्लीट होती. तर आपल्यासाठी एक फार मोठी अचीवमेंट होती की, खूप मोठी अचीवमेंट होती की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सारख्या मोठ्या संस्थेमध्ये आपण जे आहे त्याच्या अंडर जे याच्यात जाणार. आता लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जगभर विख्यात झाली आहे तिच्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी नाही का. तिचं ऑपरेटिंग इतकं सुंदर आहे की त्या ऑपरेटिंग मधून तिचं ऑपरेटिंग एवढं सुंदर आहे की तिच्या ऑपरेटिंग मधून लक्षात घ्या, एक पण बँक अजूनपर्यंत बँक करप्ट झालेली नाही. हे विचार करण्यासारखी गोष्ट नाही का. खूप मोठी अचीवमेंट आहे. आता काय झालं बघा, लक्षात द्या इकडे. या सर्व बँकांमध्ये पहिले आपल्याकडे 27 बँक होत्या. किती बँक होत्या? 27. ज्याच्यामध्ये युनियन बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, त्याच्यानंतर आपली सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बडोदा आहे. दीज आर डिफरंट बँक्स. आता या सगळ्यांमध्ये ऍक्च्युअली बघायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया पण आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया एवढी मोठी नव्हती जेवढी ती आता मोठी झालेली आहे. बरोबर. पण एवढी मोठी का झाली हे पण समजणं गरजेचं आहे. कारण की पहिल्या स्टेट बँकच्या 7 असोसिएट बँक होत्या. किती होत्या? 7. दॅट इज स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, अशा 7 वेगवेगळ्या बँक होत्या. माहिती का? ऐकलंय तुम्ही? 7 डिफरंट बँक होत्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या.
आणि या 7 बँकांची कॉमन करून एक बँक झाली. सो प्रेझेंट जी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे हे लक्षात घ्या, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ 7 डिफरंट बँक्स. म्हणजे एवढी छोटी नाही आहे, लक्षात घ्या 7 बँकांचा 7 मोठ्या बँकांचा एक मर्जर होऊन झालेली. कळतंय काय? आता स्टेट बँकचा इतिहास काय हे थोडं समजणं गरजेचं आहे. पहिले वाईल स्टार्टिंग दिस जर्नी तुम्हाला हे समजलं पाहिजे की स्टेट बँकचा इतिहास काय, म्हणजे याचा ऍक्च्युली हिस्ट्री काय. तर स्टेट बँकची स्थापना ऍक्च्युली 1956 साली झालेली. 1956 काय होतंय 1956 मध्ये ही झालेली स्थापना. आणि ही एक लक्षात घ्या, ही पहिले इट वॉज अ प्रायव्हेट बँक. काय होती? हा मोठ्याने काय होते, अजून मोठ्याने काय प्रायव्हेट बँक होती. हा आणि तिचं नाव काय होतं तर स्टेट बँकचं ओरिजिनल नाव होतं इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. काय होतं? हा इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. हे तिचं तेव्हाचं नाव इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. राईट. आता काय झालं, या इम्पेरियल बँक ऑफ इंडिया आहे ना, इट वॉज अ प्रायव्हेट बँक. काय ते प्रायव्हेट बँक होती. आता प्रायव्हेट बँकामध्ये काय झालं तुम्हाला माहिती असेल की 1962 मध्ये आणि 1967 मध्ये इंडिया आणि चायना या बिगेस्ट 2 वॉर झाल्या होत्या नाही का. इनफॅक्ट 67 मध्ये इंडियाला चायनाकडनं पराभव स्वीकारावा लागला होता, कॉम्प्रोमाइज झालं होतं. आणि ते कॉम्प्रोमाइजच्या अंडर आपल्याला आपली बरीचशी लँड ही चायनाला द्यावी लागली अक्साईची जी नाही का. आता ते काय झालं 1967च्या अगोदर जेव्हा युद्ध झालं होतं आपलं, तेव्हा आपले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि त्यांच्यानंतर मग नेक्स्ट झाले लाल बहादूर शास्त्री. पण त्यांच्यानंतर जे आपले प्राईम मिनिस्टर झाले इंदिरा गांधी. इंदिरा गांधींना असं वाटलं त्यावेळेला की युद्धामध्ये जे मेन आपल्याला प्रॉब्लेम झाला ना, तर तो महत्वाचा प्रॉब्लेम होता की फंडिंग नव्हतं तेव्हा नाही का. फंडिंग कमी पडलं, पैसा कमी पडला आणि प्लस आपल्याला त्यावेळेला शस्त्रास्त्राची मदत वगैरे बाहेरून मिळवायला थोडे त्रास झाला नाही का. तर त्या त्रास झाल्यामुळे इंदिरा गांधींच्या लक्षात आलं की भारतामध्ये जर युद्धजन्य परिस्थिती तयार झाली तर त्याच्यासाठी आपल्याला पैशाची गरज लागू शकते आणि तो पैसा सरकारच्या कंट्रोलमध्ये पाहिजे नाही का. आणि या हेतूने त्यांनी विचार केला की शी हॅज कन्व्हर्टेड इम्पेरियल बँक ऑफ इंडिया इनटू अ नॅशनल बँक. काय नॅशनल. आता त्यांनी काय विचार केला, फक्त एक बँकच नाही तर पूर्ण बँकिंग स्ट्रक्चरच प्रायव्हेट नाही पाहिजे, सरकारी पाहिजे नाही का. आणि म्हणून त्यांनी काय केलं माहिती का, नॅशनलायझेशन ऑफ बँक पॉलिसी तयार केली. काय तयार केली? हा मोठ्याने सांगा काय केलं, नॅशनलायझेशन ऑफ बँक. नॅशनलायझेशन ऑफ बँक हे तयार केलं. आणि या नॅशनलायझेशन ऑफ बँकच्या अंडरच इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण झालं. आणि 1979 इट वॉज नेम ॲज अ स्टेट बँक ऑफ इंडिया. किती साली झाले सांगा? मोठ्या 1979. ती एक भारतातली अग्रगण्य बँक झाली नाही का. आता ऍक्च्युली ही स्टेट बँक ऑफ इंडिया कशी एवढी गतिमान झाली नाही का, इकडे लक्ष आहे. फार याच्या मागे विशेष कारण आहे. काय झालं त्या काळी जेव्हा गव्हर्नमेंट आलं ना, त्या गव्हर्नमेंटने काय केलं, जेवढे सरकारी विभाग आहे ना या सरकारी विभागांच्या अकाउंट त्यांच्यामध्ये टाकायला केलं, प्रमोट केलं नाही का. म्हणजे उदाहरणार्थ आता असं गृहीत धरा की एक्साइज विभाग आहे, मग जेवढे एम्प्लॉई त्यांना सांगितलं आता SBI मध्ये अकाउंट उघडा, ST महामंडळ सगळ्यांनी तिथे उघडा नाही का. मग असे सगळ्यांचे अकाउंट तिथे उघडायला लागल्यावर लक्षात घ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर अकाउंट उघडायला लागले आणि ती एका कमर्शियल बँक वरून जनसामान्यांची बँक झाली नाही का. कमर्शियल बँक वरून काय आले, आणि मग तिच्या गावागावापर्यंत तबके झाले आणि प्रचंड प्रमाणावर ब्रँचेस उघडले गेले तिच्या, इतक्या प्रचंड प्रमाणावर का विचार नाही करू शकत. एवढ्या वास्ट अमाऊंट ऑफ बँक्स तिथे उघडलेल्या नाही का स्टेट बँक ऑफ इंडियाच्या. तर मग स्टेट बँक ऑफ इंडियाचा प्रवास असा वाढत गेला आणि एक स्टेट बँक ऑफ इंडियाची ना इमेज काय होती माहिती का, की स्लो बँक होती. का गेलं तर तिथे प्रचंड गर्दी असते आणि काम पण होत नाही का, लोकांमध्ये प्रचंड होते. पण तुम्हाला माहिती का भारतामध्ये ATM ही सुविधा पहिल्यांदा ICICI बँकने कोणी आणि ICICIच्या मागे लगेच स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यात उतरली नाही का. आणि तुम्हाला माहिती का जवळपास 2000 साल नंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने ना स्वतःचं ग्रुप चेंज करायला सुरुवात केली. आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा सगळ्यात क्रांतिकारी चेंज वाढला ना
त्यांच्या एक नवीन सीईओ आल्या होत्या, अरुंधती भट्टाचार्य. काय नाव त्यांचं? अरुंधती भट्टाचार्य. या भारतामधल्या बँकिंग सेक्टर मधल्या बघितल्या ना तर त्या फर्स्ट हे होत्या, काय म्हणू शकता त्याला, सीईओ नाही ऑफ बँक. त्याच्या आधी ICICIच्या होत्या चंदा कोचर, पण ते जे आहे प्रायव्हेट बँकच्या होत्या. ऍक्च्युली गव्हर्नमेंट बँक मध्ये शी इज द फर्स्ट एव्हर काय म्हणू शकतो त्याला, सीईओ ऑफ बँक. मग त्या बँक SBIच्या प्रमुख झाल्या. आणि अरुंधती भट्टाचार्य आहे ना, एक विशेष गोष्ट आहे त्यांची, लक्ष द्या. अरुंधती भट्टाचार्य आहे ना, या डायरेक्ट अशा काही झालेल्या नाही स्टेट बँकच्या प्रमुख. त्यांनी ना राईट बँक क्लर्क पासून काम चालू केलंय. कुठून काम चालू केलंय? क्लर्क. एक प्रॉपर क्लर्क वरनं काम केलेलं आहे. आणि असा अनोखा व्यक्ती सीईओ झाला. ऍक्च्युली खरी पद्धत अशी आहे की कोणी पीओ होतं, बरोबर, पीओच्याही वर जातं, मग ग्रेड, मग ते त्याची ग्रेड वाढत जाते आणि मग तो वरच्या लेवलला जातो, नाही का. पण या अशा पहिल्या व्यक्ती ज्या क्लर्क वरनं स्टार्ट झाल्या, कॅशियर. सो त्याचा परिणाम काय झाला माहिती का, त्यांना ना एक कोर सर्व्हिसेसची माहिती, कस्टमरच्या काय प्रॉब्लेम असतो सर्व्हिस ओरिएंटेड इतकं बारीक माहिती होतं त्यांना. त्यांनी बरेच वर्ष ग्राउंडवर काम केलं होतं, नाही का. त्याच्यामुळे त्यांना इतकं माहिती होतं. आणि त्यांनी स्टेट बँकची इमेजचा खूप अभ्यास केला की जनमानसात स्टेट बँकची इमेज काय. मग त्यांना समजलं स्टेट बँक बद्दल आहे ना लोकांचं प्रभाव असा आहे की या बँकेमध्ये काम होत नाही, ही खूप स्लो बँक आहे, एकदम वर्स्ट सर्व्हिसेस आहे. मग यांनी काय केलं, तिच्या फॅसिलिटी इम्प्रोवाइज करायला सुरुवात केली, नाही का. मग सर्व्हिसेस फास्ट करणं, एफिशियन्सी करणं. तुम्हाला माहिती पहिले टोकन द्यायचे असं बँकेत, माहिती ना. त्या टोकन नंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक हे आणलं, टीव्ही बसवले, वेटिंग लॉन्च तयार केला, असा चेअर बनवलं, नाही का. ब्रँच बदलली, लोगो सिस्टीम बनवला बँकेला, नाही का. बँकेची इमेज बदलायला सुरुवात केली, CDM ची संख्या वाढवली. काय केलं? CDM नंतर झालं ऍक्च्युअली ATM होतं. पहिले काय होतं? ATM. मग त्यांनीच ATM मध्ये पासबुक सुविधा, नाही का, पासबुक किंवा CDM हे सगळं आणायला सुरुवात केली. इनफॅक्ट त्यांच्याच काळात पुढे SBI मध्ये युनो नावाचं ऍप्लिकेशन आणलं, काय नाही का. आणि खूप बदल त्यांनी बँकेमध्ये केला. हा बदल करताना ना त्यांनी एक जबरदस्त स्टेप उचलली. गव्हर्नमेंटला सांगितलं की त्यांनी अभ्यास केला की जे एम्प्लॉई आहे ना, एम्प्लॉई मध्ये बरेच एम्प्लॉई असे की ज्यांना कम्प्युटरची सवय नाही जास्त, नाही का. आणि आत्ताचा दौर काय, हा डिजिटल बँकिंगचा आहे. काय? डिजिटल बँकेचा आहे. तुम्हाला फोन पे, गुगल पे, UPI आणि युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे 2016 मध्ये आले. आणि त्याच्यानंतर जे मोबाईल बँकिंगचे क्रांतिकारी पाऊल उचललं गेलं, नाही का. आणि त्याच्यानंतर जे मागच्या पिढीतले जे लोक होते ना, ज्यांचे 50च्या वर आहे, ते स्टक होऊन झाले. एक प्रकारे ते अशिक्षित झाले. एक प्रकारे काय झालंय? अशिक्षित. कारण त्यांना मोबाईलचं ऑपरेशन नीट नव्हतं येत, नाही का. आणि जेव्हा बँकेत जायला लागलो, जर जे काउंटरवरचे लोक होते ना, जुने दिसायला लागले, त्यांना एवढं फास्ट काम नव्हतं येत. मग यांच्या लक्षात आलं की याला कुठेतरी पायबंद घालावं लागेल. मग यांनी काय केलं की जेवढे लोक 52 इयर्सच्या पेक्षा जास्त आहे, नाही का, 52 इयर, तर याच्या पुढच्या लोकांना एक स्कीम आणली आणि तिचं नाव होतं VRS. काय आहे? VRS म्हणजे व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम. मोठ्याने काय? व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम. आणि या व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम मध्ये त्यांनी इंटरेस्टिंगली 35,000 लोकांना रिटायर केलं. किती? 35,000. आता हा विचार करा, नीट ऐका आणि याचं उत्तर द्या मला. 1979 मध्ये जी व्यक्ती गव्हर्नमेंटला लागली असेल जॉबला, नीट ऐका, 1979, तेव्हा त्याचं एज 22 असेल. आज किती एज असेल? 60 अबोव्ह. 60च्या वर असेल का नाही? मोठे नाही हो का नाही सांगा. मग 60 एज मध्ये काय होऊन जाईल तो व्यक्ती जो 22 होता तेव्हा तो 60 मध्ये काय होईल सांगा? हा, म्हातारा नका म्हणू. हा, रिटायर होईल. काय होईल? रिटायर. आणि SBI मध्ये 1979 साली जे 14,000 लोक लागले होते ना, 14,000 असे टोटल करून 49,000 लोक सिस्टीमच्या बाहेर गेले ऍट अ टाइम. किती? 49. हा, मोठ्याने किती? 49. खूप मोठी संख्या होती एका बँकेच्या दृष्टीने. एका बँकेत एवढे एम्प्लॉई नाही राहत, एवढे एम्प्लॉई बाहेर गेले ऍट अ टाइम. आता एवढे एम्प्लॉई बाहेर गेल्यावर नॅचरली बँकेत व्हॅक्यूम बनेल का नाही? येस और नो? आणि परत असं नाही ना की बँकेमध्ये अकाउंट्स कमी होता, SBI मध्ये अकाउंट वाढतच चालले. का वाढत चालले? त्याच्या मागे कारण घ्या, आपला GDP वाढत चालला. काय वाढत चालला? GDP म्हणजे काय माहिती तुम्हाला? GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. काय म्हणते याला? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तर काय झालं की आपला हे लक्षात घ्या,
कारण की आपला जीडीपी वाढत होता ना, बरं. सो जीडीपी मीन्स ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आपल्या ग्रॉस म्हणजे काय असतं जीडीपी, याचा अर्थ काय असतं इकडे लक्ष द्या पहिला प्लीज. हे सकल घरेलू उत्पादन म्हणजे आपल्या देशातलं जेवढं नागरिकांचं आहे ना, आणि कॅल्क्युलेट कसं करतात, हाऊ द जीडीपी कॅन बी कॅल्क्युलेटेड. इट्स सिंपल वे, सिंपल गोष्ट आहे. हे बघा, पहिले नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट केलं. काय केलं तर नॅशनल कसं कॅल्क्युलेट करायचं नॅशनल इन्कम. सिंपल आहे. आता समजा आपल्या तुम्ही देश आहे आणि मला समजा तुमचा नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करायचा आहे. समजा 10 जण इथे बसले असतील तर 10 आणि प्रत्येकाचा इन्कम 5,000 रुपये, तर 10 गुणिले 5,000 किती होता 50,000. हा नॅशनल इन्कम होईल. खरं आहे ना. सो द टोटल वर्किंग पॉप्युलेशन इनटू द पर कॅपिटा इन्कम इज अ नॅशनल इन्कम. म्हणजे जेवढे काही लोक आहेत देशभरामध्ये, तर या सगळ्या लोकांचा जे पर व्यक्ती उत्पन्न गुणिले आपल्या देशाची काम करणारी लोकसंख्या, यालाच नॅशनल इन्कम म्हणतात. बरं. त्याच्यानंतर गोल्ड रिझर्व्ह आलं, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आल्या, या सगळ्यांचं कंपाईल्ड व्हॅल्यू जे असते ना आपल्या देशामध्ये, तिला जीडीपी म्हणतात. काय म्हणतात जीडीपी. जीडीपी म्हणजे हे एक बॅरोमीटर आहे, एक निर्देशांक आहे, ज्याच्यावर एखाद्या देशाची प्रगती मूल्यमापन केली जाते. खरं आहे ना. मग ज्याचा जीडीपी हायर त्या देशाची प्रगती फास्ट होते. खरं आहे ना. आणि तुम्हाला माहिती का आता वर्ल्ड्स लार्जेस्ट म्हणजे काय म्हणू शकता, वर्ल्ड्स फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी कोणती आहे सांगा बरं जगात फास्टेस्ट. हा कोणती सांगा. बांगलादेश आहे का, पाकिस्तान आहे का, तुमचा आवडता देश आहे चीन आहे का, कोण आहे, इंडिया आहे. सांगा ना मोठ्याने काय. हाच इंडियातल्या लोकांचा प्रॉब्लेम माहिती काय. जेव्हा 226 वर्षापूर्वी भारत श्रीमंत होता ना, तेव्हा असं बोलायचं नाही का, जहा डाल डाल पर सोने की चिडिया का. हा तेव्हा आपले लोक बुमलत काय करत होते, बस मस्त मौज मजा चालली होती नाही का. आपल्या देशातल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. जेव्हा प्रगती होते ना, तेव्हा विचार नाही करता देशाचा. तेव्हा कसला विचार करता, गाड्या विकत घ्या, मस्त फिरायला जा, मौज मजा करा नाही का, फॅमिलीचा विचार करता, देशाचा नाही करत. हा आपल्याकडे समस्या आहे. तुम्हाला माहिती का आता वर्ल्ड्स लार्जेस्ट ग्रोईंग कंट्री कोण आहे. हा कुठे जाणार काय इंडिया. हा तुम्हाला तर अभिमान पाहिजे. उलट आज कोणी विचारलं घरी गेल्यावर काय शिकलो, आणि मला आज सरांनी सांगितलं नाही कळालं की वर्ल्ड्स फास्टेस्ट ग्रोईंग कंट्री कोण आहे इंडिया. आणि तुम्हाला अजून मोठी न्यूज माहिती का, ही इतकी आनंदाची बातमी आहे, तुम्ही आज पण लोकांनी सांगितलं पाहिजे घरी जाऊन. भारताने आता 4 दिवसापूर्वी ब्रिटनला मागे टाकलं आणि इंडिया नाव बिकम्स वर्ल्ड्स 5th लार्जेस्ट इकॉनॉमी. जगामधला 5 नंबरचा देश झालाय इकॉनॉमी वाईज. तरी आपल्या लोकांच्या रडतपणा चाललाय नाही का. तरी हे नाही देशात, ते नाही, गॅस वेळेवर येत नाही, बस नाही आहे. अहो पूर्वीची लाल बस गेली, सीएनजी बस आली नाही का, तरी लोक रडतातच आहे. बरं. पूर्वी रेल्वे स्टेशनवर कचरा कुचरा होता, तो गेला तरी लोक रडतात. 1 मिनिटात गॅस येतो, आता 1 मिनिट तरी लोकांच्या रडतपणा चालू आहे. पहिले 24 तासापैकी 6 तास लाईट जायची, आता 24 तास लाईट राहते, तरी रडणं चालूच आहे. खरं आहे का नाही. कारण लोकांची मनोवृत्ती झाली, देशाचा विचार नाही करत आपल्या इकडची लोक. तर काय झालं, जीडीपी विचार करा, हा जीडीपी वाढला. आता नॅचरली जीडीपी वाढला तर पर कॅपिटा वाढेल का नाही, हो का नाही. तुम्ही बघा ना, पूर्वी कोणाच्या हातात मोबाईल नाही राहायचा, एवढा छोटा मोबाईल राहायचा. बरं ना. आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाय. खरं आहे ना, हो का नाही. आता आम्ही एक घटना पाहिली, मी स्वतः त्या दिवशी गंगेवर एक माणूस म्हणाला की म्हणे अवद्या म्हणे काहीतरी नाही का, तर तो त्याला काय म्हणतो की नाही सुट्टे नाही म्हणे, जाऊ दे म्हणे फोन पे करून टाक. तो बघला डायरेक्ट माणूस. विचार करा, म्हणजे साध्या माणसाकडे एवढा फोन होता, फोन पे कोण होतं. तर आता कशी स्थिती आहे माहिती का तुम्हाला, पर कॅपिटा इन्कम वाढलाय, लोकांकडे पैसा वाढलाय, आणि त्या पैशाचा परिणाम आहे तुम्हाला माहिती का, मार्केटमधलं चलन पण इन्क्रीज झालंय. आता मार्केटमधलं चलन इन्क्रीज होईल, नीट बघा. तर पूर्वी जेवढे बँकिंग मध्ये जायचे लोक बँकेत, आता त्याच्यापेक्षा जास्त जातील का नाही. खरं आहे का नाही. याच्या मागे एक फार महत्वाची गोष्ट आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न येईल की खरंच बँकेमध्ये वॅकन्सीज राहतात का किंवा वाढणार का. आता समजा सिद्धी म्हणेल मी जॉईन केलं, SBI ची गेली एक्झाम, पण SBI नंतर काही येईल का मला फक्त SBI वरच अवलंबून राहावं लागेल, तर असं नाहीये. लक्षात घ्या, त्याला 3 फॅक्टर आहे तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट आहे लक्षात घ्या, जनधन योजना. काय जनधन योजना काय माहिती का तुम्हाला, जनधन योजना काय ऐकलंय तुम्ही, येस और नो. हा, हे बघा आपल्या देशात आहे ना, पहिलेच्या वेळेला
जवळपास 60 करोड लोक हे बीपीएल धारक होते. किती करोड होते? 60 करोड लोक. बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन. आता ही बिलो पॉवर्टी लाईन काय असते? अर्बन एरियामध्ये. काय आलं? अर्बन म्हणजे शहर एरियात ज्याचं उत्पन्न 47 रुपये पर डे, 47 रुपये पर काय डे. आणि रुरल एरियामध्ये, लक्षात घ्या, रुरल एरियामध्ये ज्या व्यक्तीचं उत्पन्न 32 रुपीज पर डे, राईट, तर अशा व्यक्तीला बीपीएल धारक म्हणतात. आणि असे किती लोक होते भारतात? 60 करोड. मोठे किती? 60 करोड लोक होते. मग आता विचार काय, हे लोकांचं बँकेमध्ये अकाउंट असेल का? अंदाज लावून असेल का? नाही. मग पहिले बँकेमध्ये जवळपास 60 करोड लोकांचं अकाउंटच नव्हतं. आता अकाउंट नसण्याचा लॉस काय आहे नीट समजा. हे जे आपण बोलतोय ना, हे इतकं युजफुल राहणार आहे तुम्हाला की हे गोष्टीने तुमचा पूर्णच्या पूर्ण एक सिस्टीम चेंज होणार आहे, नाही का? ती कशी चेंज होणार आहे तर हे बघा, लक्षात आहे, हा जो आपण मुद्दा बघितला ना, तर बेसिक बघायला गेलं तर बँकिंग मध्ये आपल्याला नीट आहे का, बँकिंग मध्ये आपल्याला काय झालं की आपल्या देशामध्ये ऑब्झर्वेशन करा की जे करप्शन सिस्टीम होती, आपला देश गरिबीच्या खाईत का गेला? करप्शन. कशामुळे? करप्शन. तर आपल्याकडे करप्शनची सिस्टीम कशी होती बघा. सेंट्रल गव्हर्नमेंट काय? सेंट्रल गव्हर्नमेंट. ती स्कीम कोणाला यायची? स्टेट. कोणाला यायची? स्टेट. स्टेट वरून ती स्कीम यायची डिस्ट्रिक्ट. कुठे यायची? डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट वरून यायची लोकल बॉडी, जसं महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, नगर परिषद याच्यावर. आणि मग लास्टला यायची बेनिफिशियरी कडे. कुठे यायची? बेनिफिशियरी. राईट. सो स्टेट, सेंट्रल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, लोकल अँड बेनिफिशियरी. राईट. सो सेंट्रल टू स्टेट येते समजा. इथे मग आपले जे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग has taken a tremendous step. त्यांनी एक स्टेप उचलली की त्यांनी विचार केला की let's deposit the subsidy into the beneficiary directly in their account, right? So what he has done, he create a scheme, right? So money will be come from central government to state beneficiary. And who has created this beautiful scheme? त्यावेळेला कोणी बनवली स्कीम? That is the director of Infosys. त्यांचं नाव होतं नंदन नीलकेणी. काय नाव होतं? नंदन. He has created this beautiful scheme and that scheme is known as DBST. काय नाव होतं? DBST. That is direct benefit of subsidy transfer. Right? आपलं केंद्र सरकार 4 प्रकारच्या सबसिडी देत असतं. किती देत असतं? 4 सबसिडी देत असतं, नाही का? त्या सबसिडी कोणत्या आहेत? हे बघा, तुम्ही कॉलेजला जाता, तुम्हाला फी एकदम कमी, एज्युकेशनल सबसिडी, बरोबर आहे? त्याच्यानंतर तुम्ही पेट्रोल आणि गॅस घेता, त्याच्यावर सबसिडी, दॅट इज सेकंड. खरं का नाही? थर्ड सबसिडी काय माहिती का? फर्टिलायझर. म्हणजे आपण जे शेतीवर जे काय आपल्याला खाद्य होता, तर त्या फर्टिलायझर आहे ना, फर्टिलायझरची सबसिडी आहे, बरोबर आहे? फर्टिलायझर सबसिडी आहे. आणि चौथी सबसिडी कोणती मिळते माहिती का तुम्हाला? रेशनिंग सबसिडी. कोणती आहे? रेशनिंग म्हणजे रेशनवर जे धान्य मिळतं ना. सो या चारी सबसिडी कशाने रिलीज व्हायला लागलाय? डीबीएसटी. त्याचा परिणाम काय झाला की भ्रष्टाचार पूर्ण झिरो झाला. इकडचं हे डायरेक्ट इकडे यायला. खरं आहे ना? आणि मी कशा माध्यमातून करायला लागले ते? आधार कार्ड बनवलं ना आपलं आधार. कारण पहिले आपली आयडेंटिटीच नव्हती, बरोबर? कोणाचं काय आयडेंटिटी राहायची. मग या आधार कार्डच्या माध्यमातून काय केलं यांनी? सगळ्यात बेस्ट गोष्ट काय केली की आपलं जे बँकिंग मधलं अकाउंट होतं ना, ते लिंक करून टाकलं. कशाला? आधार कार्डला. खरं आहे ना? त्याच्यामुळे त्याची युनिकनेस मेंटेन राहिलं, नाही का? आणि युनिकनेस मुळे ज्याची सबसिडी त्यालाच मिळायला लागली. कळतंय काय? सो अशा पद्धतीने यांनी जे सिस्टीम झाले. आता विचार करा, जेव्हा अशा प्रकारे सबसिडी मिळायला लागली, जर पैसे मिळायला लागले तर लोक बँकेत अकाउंट नाही उघडणार, हो का नाही? म्हणजे पहिले 0 बॅलन्स अकाउंट असूनही लोक जायचे नाही. पण त्यांनी काय विचार केला? जनधन योजनेमध्ये 2 गोष्टी झाल्या. एक 0 बॅलन्स अकाउंट झालं. काय झालं? 0 बॅलन्स अकाउंट झालं. दॅट इज द फर्स्ट बेनिफिट. अँड सेकंड अँड बिग बेनिफिट म्हणजे त्यांनी काय तयार केला की डीबीएसटी मधून तुम्हाला सबसिडी मिळायला लागली. कळलंय? आता याचा परिणाम काय होईल की सगळे लोक अकाउंट उघडतील का नाही? हो का नाही? सांगा. आवाज उघडतील का नाही? तुम्हाला एक का सांगतोय माहिती का? असंच मला वेळ आहे म्हणून नाही सांगत. तुम्ही जी डिग्री घेतली ना आता XYZ, आता त्या मॅडमची डिग्री किती मोठी बघा, MSc. खरं आहे ना? ती डिग्री झाल्यानंतर त्या व्यक्तीला त्या डिग्रीवर जॉब मिळायलाच पाहिजे होता.
हो का नाही सांगा? आवाज हो का नाही सांगा? हा, पण तो जर ते तेव्हाच्या टीचरनी तुम्हाला असं सांगितलं असतं ना त्या डिग्रीचा फायदे काय, तर तुम्हाला त्याच्यानंतर त्या डिग्रीचा ऍक्च्युअल बेनिफिट झाला असता. आता तुम्ही कोर्स सुरू करताना तुम्हाला टीचर थेट सांगताय का काय फायदे तुम्हाला होणार याच्यातून, नाही का? खूप क्रुशल लेक्चर आहे, तुम्हाला माहिती का? इट्स अ लाईफ चेंजिंग लेक्चर. काय लाईफ चेंजिंग लेक्चर? तुम्हाला माहिती काय गोष्ट, असे खूप जबर असतात. आता भगतसिंग होते ना छोटे, काय नाही, त्यांनी फक्त एक लेक्चर चंद्रशेखर आझादचं एक लेक्चर ऐकलं आणि तिथून एवढे मोठ्या लेवलला गेले. नाही, स्वामी विवेकानंद पण एक लेक्चर ऐकलं रामकृष्ण परमहंस, एक खूप चेंजेस येतात ना त्याच्यामुळे. याला हे 45 मिनिट्स हे लाईफ चेंजिंग आहे. आता आमच्या इथे एक स्टुडंट होता उदय, त्याने ना फक्त असं खाली नाव वाचलं होतं वैदिक मॅथ्स. माझं एक लेक्चर बघायला कोल्हापूरवरून इथे फिरायला आला होता आणि त्याने निर्णय घेतला की 6 महिने राहू इथे आणि 6 महिन्यांनी गव्हर्नमेंटला स्टेट बँक ऑफ इंडिया कुठे आहे तर होते तुम्हाला चेंजेस मिळतात. हे कळलं सगळ्यांना? तर मोठ्याने सांगा काय स्कीम आखली यांनी? झिरो बॅलन्स. काय झालं? झिरो बॅलन्स. तिला जनधन अकाउंट म्हणतात. आणि मग आले डीबीएसटी. आता विचार करा, जर झिरो बॅलन्स मधून नीट आहे का, झिरो बॅलन्स मधून अकाउंट उघडायला लागले, खूप जास्त अकाउंट उघडले, तर मग अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला काय जास्त लागेल सांगा बरं? खूप अकाउंट उघडायचे, मग काय जास्त लागेल? नाही, व्हॅकन्सी तर नंतर आहे, आधी काय जास्त लागेल सांगा? खूप अकाउंट उघडायचे. समजा इथेच मला 50,000 अकाउंट उघडायचे, उघडू शकेल का मी? मग पहिले काय लागेल जास्त? बँक लागेल का ब्रँच लागेल? मला ना हे बघा, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहित असतात पण एक्सप्रेस नाही करत तुम्ही लोक. हे बघा, जर मला जास्त अकाउंट उघडायचे तर काय जास्त लागतील? सांगा ना, घाबरू नका. काय आहे? ब्रँचेस. मग जास्त ब्रँचेस लागतील तर ब्रँचेस मध्ये नवीन काय लागणार आहे? हा, मोठ्याने काय लागतील? एम्प्लॉई. मग एम्प्लॉई लागतील तर वेकेन्सीज वाढणार आहे, खरं का नाही? सो इट इज द बिगेस्ट रिझन दॅट्स वाय वेकेन्सीज आर इन्क्रीजिंग. आता नवीन गोष्ट सांगतो, विचार करा, आता भारताची लोकसंख्या 130 करोड आहे, अजून 30 करोड अकाउंट उघडायचे त्यांना. 2014 पासून आहे ना 30 करोड अकाउंट उघडले, अजून 30 करोड बाकी जे पहिलेचे नव्हते. आता विचार करा, 130 करोड लोक मरणार ना कधीतरी, मग नवीन लोक जन्माला येतील. नवीन काय जन्माच्या वेळेला अकाउंट घेऊन येतील का? हा, हे म्हणणेच लावा. किती वास्ट मार्केट आहे बँकिंग. बँकिंग हे न संपणार किराणा मालाचं दुकान आहे ना, तसंच बँकिंग आहे, लक्षात ठेवा. बँकिंगला अजून 100 वर्षापर्यंत मरण नाही. किती? 100. त्याच्यामुळे तुम्ही रिटायर होईपर्यंत काही या सेक्टरला धोका नाहीये, खरं आहे ना? आता काय काय लोक म्हणतात बघा की कम्प्युटर सेक्टर आहे, कम्प्युटर काय झालं, पुढे सॉफ्टवेअर अपडेट झाले तर त्याचं लगेच ते ड्रॉबॅक सुरू झाले, खरं आहे ना? एक माहिती ना, पहिले एक सेक्टर होता, आठवतं का तुम्हाला? रेडिओ होता बघा, रेडिओ. आता जवळजवळ तो मरायच्या मार्गावर आला होता मध्ये, माहिती आहे ना? आता त्याला डिजिटल याच्याने परत नवीन पद्धतीला आलं, खरं आहे ना? तर काय होतं माहिती का तुम्हाला, सेक्टर जर स्ट्रॉंग असेल ना. आता मला खूप लोकांनी विचारलं, म्हणे तुम्ही करिअर मध्ये असा विषय काय निवडलाय? मॅथ्स. अरे भाऊ, म्हटलं मॅथ्स आहे ना, माणसाच्या मृत्यूपर्यंतही संपणार नाही. जेव्हा तो माणूस जाईल ना तेव्हा लोक पहिले विचारतील किती वर्षाचा होता. मॅथ्सच येईल नाही का? मॅथ्स आहे ना, हे मॅथ्स कुठेच सुटणार नाही. म्हटलं फार त्याच्या मरणार, पण मेल्यावरही लोक विचारतील किती प्रॉपर्टी बाकी आहे, कितीचा इन्शुरन्स आहे, नाही का? तर खूप अवघड आहे हा विषय. असा विषय निवडला आहे जो लॉंग लाईफ आहे. आता काय झालं की डीबीएसटी स्कीम आली, मग याच्या बरोबरच मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी सांगितलं ना एसबीआय मध्ये कसं काय एवढे चेंजेस आले. तर हे एसबीआय मध्ये 3 फार मुद्दे आले महत्वाचे. एक मर्जर आलं. काय आलं? कुठे ना काय झालं? मर्जर खूप महत्वाचं होतं. स्टेट बँक मध्ये 7 बँकांचं मर्जर झालं. कोणत्या बँकांचं? 7. त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, या अशा करत करत 7 बँक आल्या. आणि अजून एक महत्वाची बँक आहे, तुम्ही कदाचित तिचं नाव नसेल ऐकलं, भारतीय महिला बँक. काय नाव याचं? भारतीय. म्हणते काय? भारतीय महिला बँक. ही बँक पण मर्ज करून टाकली, नाही का? थोडी अनसक्सेसफुल गेली होती ती, मग गव्हर्नमेंटने ती मर्ज करून टाकली. मग स्टेट बँक ऑफ इंडिया आता 45th लार्जेस्ट ऑर्गनायझेशन झालंय. बँक नाही, ऑर्गनायझेशन मध्ये काही पण येतं. IMF नाही का, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ADB, एशियन डेव्हलपमेंट बँक, एवढा वर्ल्ड बँक, एवढा मोठ्या मोठ्या बँकांच्या रेंज मध्ये आली. याच्या फायदे काय सांगतो, नीट आहे का? आता पंतप्रधान नेपाळला गेले होते, पंतप्रधान भूतानला गेले होते, तर आपल्या आजूबाजूला असे जे 10 देश आहे ना जगामध्ये, यांच्याकडे प्रॉपर बँकच नाही. आता श्रीलंकेमध्ये काय झालं पाहिलं ना तुम्ही, महामारीच्या वाटेवर तिथे बँकच नाही चांगली. आहे बँका पण त्या बुडीत खात्याच्या जवळ आहे.
मग यांना आता जे कार्ड पाहिजे नाही का, डेबिट कार्ड किंवा खर्च करायला नाही का, तर पंतप्रधानांनी काय केलं, आता या देशात जाऊन व्हिसा कार्ड लॉन्च केलं. आपलं जे आहे ना स्टेट बँक ऑफ इंडियाचं, ते कार्ड त्यांना तिथे चालू केलं. भीम ऍप वगैरे जे आहे ना आपले भारत इंटरफेस जे आहे ना, ते सगळे तिकडे लावलेले त्यांनी नाही का. याचा परिणाम काय माहिती का, आता SBI, बँक ऑफ बरोडा या एशियामध्ये सगळीकडे पसरणार आहे आता. म्हणजे भारताच्या आजूबाजूचे जेवढे देश आहे ना, अफगाणिस्तान, म्यानमार, भूतान, सगळीकडे पसरणार. आणि SBI वर्ल्ड लार्जेस्ट बँक मध्ये जाणार नाही का, हे लक्षात ठेवा. खूप बिगेस्ट बँक होण्याचं चिन्ह आहे. आता तुम्ही विचार करा, समजा इथून बांगलादेशला बँक उघडली, मग तिथे काय करणार, तिथले नवीन लोक जॉबला घेणार, इथून काही लोक नेणार, काय करणार? पण त्यांना काय बँकेचं स्ट्रक्चर नाही. जर त्यांना स्ट्रक्चर माहिती असतं तर त्यांनीच उघडली असते ना बँक, हो का नाही सांगा मोठ्या येस और नो. आता आपल्या इथे बुलेट ट्रेन बांधायची, आपल्या जर लोकांना सांगितलं, आपल्या इथले लोक बुलेट ट्रेन सोडून ती चावीची ट्रेन बनवून ठेवतील, खरं आहे ना. त्याच्यासाठी कुठल्या देशाला बोलवावं लागेल, इकडे जपानला बोलवावं लागेल ना, त्यांची टेक्नॉलॉजी आणावं लागेल. तर लक्षात घ्या, मोठं प्रोजेक्ट करताना कुठल्याही ते एक्सपर्ट एम्प्लॉई असतात ना, SBI चे प्रोडक्ट ज्यांना माहिती आधी, त्यांना तिथे जाऊन घेऊन जावं लागेल, खरं आहे ना. म्हणून SBI मधले सगळे सिनियर जे लोक आहे ना, त्यांना आता बाहेरच्या देशात जॉब मिळणार. SBI, बँक ऑफ बरोडा, मग ते बाहेरच्या देशात जातील तर इथे काय होणार, व्हॅक्युम होणार ना. येस और नो. तर इतक्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हॅक्युम आता आपल्याकडे होणार आहे. आणि पर कॅपिटल इन्कम वाढतोय लोकांचा. आता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो, तुमचं अकाउंट कुठे आहे? युनियन बँक. युनियन बँक. बरोबर. तुमचं इंटरनॅशनल बँक, तुमचं SBI, हां बँक ऑफ बरोडा, ॲक्सिस, महाराष्ट्र आणि ॲक्सिस. हां. आता बघा मॅडमने काय महाराष्ट्र आणि ॲक्सिस, बरोबर. आता माझे किती अकाउंट आहे? SBI मध्ये, युनियन बँक मध्ये, कॅनरा बँक मध्ये, मर्चंट बँक मध्ये, बरोबर. त्याच्यानंतर ते आपलं ते याच्यामध्ये सिद्धिविनायक पतसंस्थामध्ये. कारण पुढे जाऊन एका माणसाचे 3 तर अकाउंट राहणार आहे का नाही. एक राहील गव्हर्नमेंट, स्टेट बँक वगैरे. आता स्टेट बँक काय कधी कधी व्यवस्थित सुविधा नाही दिल्या तर मग HDFC आहे, HDFC नाही दिली तर मग पतसंस्था आहे, खरं का नाही. एक माणूस 3 तरी अकाउंट उघडणार, त्याच्यामुळे इतक्या वास्ट अमाऊंट ऑफ अकाउंट होल्डर राहणार आहे. ते याच्यामुळे बँकिंग एक खूप लार्ज अमाऊंट ऑफ हे स्ट्रक्चर आहे, सेक्युर स्ट्रक्चर. आता तुम्ही विचारणार बँक कधी बुडेल का? कसं काय बुडेल? RBI चे जे वर्किंग आहे ते इतकं स्ट्रॉंग वर्किंग आहे. इट इज नॉट इन्व्हेस्टमेंट बँकिंग. RBI चे स्ट्रक्चर हे डेप्ट बँकिंग असतं. काय म्हणतात त्याला? डेप्ट म्हणजे काय माहिती का, हे कुठे स्टॉक मार्केट मध्ये वगैरे इन्व्हेस्ट नाही करत हे लोक. हे पूर्णच्या पूर्ण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पॉलिसीवर चालतं. इथून पैसे RBI मध्ये जातात, RBI मधनं SLR असतो, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. त्याच्याने बँकिंग स्ट्रक्चर कधीही करप्ट होऊ शकत नाही. 100 वर्ष नाही झालं तर आता पुढे काय होणार. सो तुम्हाला जे मेन गोष्ट आहे ना, एक मर्जरचा मोठा फायदा मिळाला. कसला फायदा मिळाला? सांगा मोठा काय? मर्जर. लावली काय अजून? मर्जर. हा. त्याच्यानंतर सेकंड जो मुद्दा मी सांगितला तुम्हाला की एक्सपेन्शन ऑफ बँक. काय झालं? एक्सपेन्शन. हे खूप महत्वाचं आहे, कारण हे सेकंड मेन मुद्दा होता, एक्सपेन्शन. आणि लार्ज कस्टमर बेस. लार्ज कस्टमर बेस हा एक खूप महत्वाचा मुद्दा होता की SBI चा कस्टमर बेस हा खूप वास्ट अमाऊंट ऑफ आहे, नाही का. सो मोठ्याने सांगा मला काय 3 प्रमुख मुद्दे झाले. अजून इकडे लक्ष द्या, आवाज खूप छोटा आहे. काय? मर्जर. सेकंड काय? एक्सपेन्शन. आणि तिसरं काय? लार्ज कस्टमर बेस. या तिन्ही गोष्टींचा SBI ला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. समजतंय सगळ्यांना? मग आता म्हणूनच हे आता काय झालं की हे स्टेट बँक ऑफ गव्हर्नमेंट कडे गेले आणि यांनी सांगितलं की आमच्याकडे 50,000 व्हॅकन्सीज तयार झाल्या. किती? 50,000 व्हॅकन्सीज तयार झालेल्या आहे 2020 मध्ये. 2000 कधी आल्या? 20. बरोबर आहे. ते म्हणाले वी नीड ऍटलीस्ट 25,000 एम्प्लॉईज. किती पाहिजे? पाहिजे कमीत कमी. तर मग यांनी काय केलं, सेंट्रल गव्हर्नमेंटनी सांगितलं की तुम्ही 25,000 नाही करू शकत. मग त्यांनी कसं सांगितलं बघा, 2020 मध्ये 5,000, बरोबर आहे. 2021 मध्ये 5,000, बरोबर. 2022 मध्ये 5,000, 2023 मध्ये 5,000 आणि 2024 मध्ये 5,000 असं करा. का बरं? इकडे इलेक्शन आहे ना, हो का नाही चालणार. सो इथे कन्सिस्टंटली 1, 2, 3, 4 आणि 5 आणि पुढच्या वर्षी SBI येणार आहे. लक्षात ठेवा. तुम्ही आता दिली, कमीत कमी प्री जरी पास झाले तर पुढच्या वर्षी मेन्स होणार, नाही का. मी तर म्हणतो आत्ताच दम लावला तर आत्ताच फ्री होणार, आत्ताच मेन्स होणार, खरं आहे ना.
SBI चे बेनिफिट्स खूप वास्ट आहे. तिथली सॅलरी स्ट्रक्चर, स्टॅबिलिटी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का SBI मध्ये, इट्स ओनली बँक विच इज 100% गव्हर्नमेंट. हा लक्षात घ्या, याच्यामध्ये कोणताही प्रायव्हेट स्टेक, कोणताही काय नाही, गव्हर्नमेंटच्या बाहेर काहीच नाही. इट्स अ प्युअरली गव्हर्नमेंट बँक. काय हा एकमेव लक्षात घ्या, युनियन बँक असो बाकी बँक मध्ये स्टेक तरी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया इज अ प्युअरली गव्हर्नमेंट सेक्टर बँक, म्हणजे तिच्यामध्ये दुसरं काहीच नाही. आता काय झालं बघा, लक्ष द्या. ह्याच्यानंतर मग आता त्यांनी काय केलं समजलं सगळ्यांना हे? म्हणजे तुम्ही जर एक्झाम देण्याचे वास्ट अमाउंट ऑफ बेनिफिट. आता मग एक्झाम कशी आहे लिहून घ्या, नोट डाऊन करा. दिस इयर्स एक्झाम स्ट्रक्चर सगळ्यांना कळलं? येस सर. मला सगळ्यांना बेनिफिट्स कळले का? प्रज्ञा तुम्हाला कोणाला कळले? Yes, sir. हा तुम्हाला सिद्धी, Yes. इकडे काजल मॅडम येस सर. बेनिफिट्स कळले? हा आता एक्झाम स्ट्रक्चर कसं आहे, इथे एक तुम्हाला दिलाय प्री लेवल. काय दिले आहे? प्री लेवल, राईट. आता फर्स्ट डे ऑफ फॉर्म काय होता? फॉर्म फिलिंग हे लिहून ठेवा. That is 5th of September 7th of September 2022, right? And end date for form filling is 27th of September. तुमच्याकडे हे याच्या आतमध्ये क्विकली तुम्ही फॉर्म भरून टाका, नाही का? राईट. आता इंटरेस्टिंगली याला ग्रॅज्युएट मुलं पण भरू शकता, अंडर ग्रॅज्युएट जे आहे अपियर्ड ते पण, रिझल्ट अवेटिंग आहे ते पण लोक भरू शकता. सो इट्स ग्रेट चान्स, हे लक्षात ठेवा, खूप जबरदस्त आहे. झालं. आता याचे एक्झाम कधी आहे लिहून घ्या, नोट डाऊन करा. एक्झाम डेट, प्रोबॅबल एक्झाम डेट it is November first week. Right? हा आणि मेन्स हा प्री लेवल आहे आणि मेन्स कधी येणार आहे लिहून घ्या. दॅट इज डिसेंबर और जानेवारी या पर्यंत येईल. बरं. हा याच्यानंतर एक्झाम नंतर काय होतं सांगतोय बा, लक्षात इकडे. प्रीला एक्झाम क्लिअर करायची, मग तुम्ही कशाला जाणार? मेन्सला. मेन्स नंतर देर इज नो इंटरव्ह्यू प्रोसेस, ओनली लिहून घ्या डॉक्युमेंटेशन. नोट डाऊन करा, डॉक्युमेंटेशन अँड जॉईनिंग. सो इट्स अ सिंपल प्रोसेस, काहीच नाही, एवढीच प्रोसेस आहे. मग पहिले तुमची प्री लेवल एक्झाम होईल, मग मेन्स होईल, मग डॉक्युमेंटेशन होईल आणि लास्ट काय होणार तुमचं? जॉईनिंग. कळतंय सगळ्यांना? Yes, sir. हा लावली, समजतंय? Yes, sir. आता मग याच्यामध्ये प्री लेवल मध्ये काय सब्जेक्ट आहे ते आपण बघूया, नाही? एक्सप्लोर अँड अंडरस्टँड प्री लेवल सब्जेक्ट. प्री लेवल इट्स अ प्युअरली ऑनलाईन एक्झाम. लिहून घ्या. ॲट द सेंटर बरोबर. आता एक्झाम टाइप काय लिहून घ्या. MCQ बेस्ड एक्झाम. काय? MCQ दॅट इज मल्टी चॉईस क्वेश्चन. मल्टी चॉईस क्वेश्चन म्हणजे बा एक क्वेश्चन राहणार, त्याला किती ऑप्शन राहणार? 5. राईट. समजतंय सगळ्यांना? आणि तिथे लिहून घ्या हे बघा, मॅथ्स, right, 35 questions and 35 marks, right? 35 question and 35 marks, right? Then reasoning, 35 questions and 35 marks. 35 questions and 35 marks, right? त्याच्यानंतर इंग्लिश 30 questions and 30 marks, right? So overall 100 questions and 100 marks, right? समजते सगळ्यांना हे? Yes, sir. प्री लेवल क्लिअर झाले सगळ्यांचं? Yes,
प्री लेवल क्लिअर झालंय. आता भरपूर जणांचा एक क्वेश्चन राहतो प्री लेवल मध्ये की ही जी एक्झाम आहे आपल्याला तिच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं का? डेफिनेटली असतं, कारण तुम्ही जर रॉंग क्वेश्चन लिहिला तर तुम्हाला काय होणार आहे? कंपन्सेट करावं लागणार आहे. किती करणार आहे? लिहून घ्या. फॉर राईट क्वेश्चन 1 मार्क. तुम्हाला राईट मार्क सिस्टम इथे लिहून घ्या. मार्क सिस्टम मार्क सिस्टम काय आहे? मार्क सिस्टम साठी काय करणार तुम्ही? हे बघा लक्ष द्या इकडे. या मार्क सिस्टम साठी काय करणार? 1 राईट क्वेश्चन वर्थ 1 मार्क. बरोबर आहे. आणि इफ यू पुट रॉंग क्वेश्चन सो इट वर्थ -1/4 मार्क. -1/4 so that is 0.25. किती आलं? 0.25. समजतंय सगळ्यांना हे? येस और नो? लाऊड 0.25. हां, सो 1 राईट क्वेश्चन इज 1 मार्क, 1 रॉंग क्वेश्चन इज -1/4 मार्क. समजतंय सगळ्यांना? येस सर. हो का नाही? हां, आता यांच्यामध्ये झालाय नेक्स्ट मुद्दा घ्या. राईट, टाइम ऑफ एग्जाम. टाइम ऑफ एग्जाम काय? या एक्झामला टाइम काय? तर टाइम आहे मॅथ्स सेक्शनला 20 मिनिट्स, राईट. रिझनिंग सेक्शनला 20 मिनिट्स अँड इंग्लिश सेक्शनला 20 मिनिट्स. लिहून घ्या दोन करे. मॅथ्सला किती आहे? 20 मिनिट, रिझनिंगला 20 मिनिट अँड इंग्लिशला 20 मिनिट्स. मॅथ्सला 20 मिनिट, रिझनिंगला 20 मिनिट आणि इंग्लिशला 20 मिनिट्स. क्लिअर आहे? समजतंय? म्हणजे हा कस्टमाइज टाइम आहे. तुम्हाला हा संपला, याच्यात जर तुमचा वेळ संपला तर तुम्हाला परत याच्यात जावं लागेल. याच्यातले कोणते मिनिट याच्यात ऍड होणार नाही. हे संपले म्हणजे संपले. कळतंय का? त्याच्यामुळे ते क्विक राहावं लागणार आहे. समजतंय तुम्हाला? खूप जास्त क्विक राहावं लागणार आहे की तुम्हाला एक्झाम साठी तुमची मॅनेजमेंट खूप स्ट्रॉंग राहावी लागणार आहे. राईट, टाइम मॅनेजमेंट. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे स्पीड. सगळ्यात महत्वाची काय? स्पीड. आता पुढे लिहून घ्या मेन्स एक्झाम. मेन्स कशी एक्झाम असते? मेन्सला टाइम नाही सांगत, तिथे टाइमचं एवढं काही हे नाही राहत. म्हणजे टाइम पेक्षा तिथे त्या एक्झामच्या स्ट्रॅटर्जीला जास्त महत्व आहे. मॅथ्स आहे, लिहून घ्या, दॅट इज 50 मार्क्स. रिझनिंग 60 मार्क्स आहे. लक्षात ठेवा किती मार्क्स आहे? 60. इम्पॉर्टंट गोष्ट आहे. 60 मार्क्स, राईट. त्याच्यानंतर इंग्लिश 40 मार्क्स आणि लास्ट जनरल नॉलेज 50 मार्क्स. आता इथे जनरल नॉलेज मध्ये थोडं कम्प्युटर असतं. लक्ष द्या, थोडंसं कम्प्युटर विचारतात ते 10 मार्क वगैरे, पण एवढं नाही काय विशेष, नाही का. मेन तर एवढा. तरी तुम्ही बघाल मेन्सला 50 मार्क मॅथ्स आहे आणि 60 मार्क रिझनिंग. 110 मार्क आहे, नाही का? काय? 110. समजतंय? आता लिहून घ्या लास्ट इयर्स कट ऑफ कसे आले होते. लास्ट इयर्स कट ऑफ लास्ट इयरचा कट ऑफ खूप कमी होता. 57 मार्क्स होता प्रीला. बरोबर, 57 मार्क्स आला होता प्रीला आणि 77 आला होता मेन्सला. मेन्सला 77 झाले. एक 200 पैकी. लक्षात घ्या किती आहे? 200. ही मेन्स लेवल काय आहे? बरोबर, समजतंय सगळ्यांना? आणि मेन्सला पण इंडिव्हिज्युअल कट ऑफ असतोय. लक्षात घ्या. पण प्रीला कट ऑफ नाही राहत. लक्षात घ्या, प्रीला इंडिव्हिज्युअल नाही राहत. कोणत्या एक्झाम ओव्हरऑल कट ऑफचा विचार केला तर काय? ओव्हरऑल कट ऑफ. समजतंय सगळ्यांना? सो इट्स अ ग्रेट चान्स आहे तुम्हाला एक्झाम क्लिअर करायला. एक्झाम मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते स्पीड. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? स्पीड. त्याचं प्रिपरेशन जे आहे ना, प्रिपरेशन करताना तुम्हाला फार काय महत्वाची गोष्ट आहे, काय मुद्दे असावे लागतात. तर मॅथ्स साठी स्पीडची गरज आहे. कसले?
स्पीड. रिझनिंग साठी ऑब्झर्वेशनची गरज असते. कसली आहे? ऑब्झर्वेशन. आणि मग ह्याच्यासाठी बघितलं ना, इंग्लिश साठी तर रीडिंग आणि व्होकॅब्युलरी असते. हे पहिले लिहून घ्या, नोट डाऊन करा. आणि सिलेबस काय असतो, तुम्हाला एक सिलेबस आहे, तर मी तुम्हाला लिहून पण देतो आणि तुमच्या हातात पेपर पण देतो, नाही का. सो बोथ गोष्टी तुम्ही करू शकता, नाही का. हे दोन्ही गोष्टी आता त्यांना काय सिलेबस असतो किंवा कसा अभ्यास केला जातो हे नंतर बघूया आपण. आता फक्त सिलेबस बघूया. मॅथ्स विथ मार्क्स देतो हा तुम्हाला, विथ मार्क्स, राईट. नंबर 1 इज सिम्प्लिफिकेशन्स. काय तर simplification, so that worth 10 marks, right. Secondly, number series, right. म्हणजे कधी कधी रॉंग नंबर सिरीज येतात, कधी राईट येतं मार्क. थर्ड तर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. काय तर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, इथं 5 मार्क्स. किती येतात? 5 मार्क्स. झालं? समजतंय सगळ्यांना? हा. फोर्थ नंबर घ्या. सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, क्वाड्रॅटिक इक्वेशन. चालेल. त्याच्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन. डेटा इंटरप्रिटेशन 5 मार्क्स. बरं. आणि टॉपिक क्वेश्चन्स याला वर्ड प्रॉब्लेम्स म्हणतात, बरोबर. हे आता 5 मार्क्स. किती आता? 5 मार्क्स. झालं? सॉरी 10 मार्क्स. हा 10 मार्क्स, राईट. दिस करेक्शन, दॅट इज 10 मार्क्स. समजतंय सगळ्यांना? हा. तर मोठ्याने सांगा माझ्यावर. पहिला मुद्दा काय सांगा? थोडं लावू. काय? सिम्प्लिफिकेशन. देन काय? नंबर अँड सिरीज. थर्ड काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन. फोर्थ काय? डेटा इंटरप्रिटेशन. अँड फिफ्थ आहे टॉपिक क्वेश्चन. राईट. क्लिअर काय? त्याच्यानंतर रिझनिंग अबिलिटी. रिझनिंग साठी आहे 1, that is blood relation. 3 marks, right. Then direction sense, 3 marks, right. थर्ड और येत आहे, दोघांपैकी एकच येत आहे. झालं? दोघंही नाही पाहिलं गेलं. समजतंय? ब्लड रिलेशन और डायरेक्शन सेन्सेस. हा. आता फार महत्वाचा टॉपिक नेहमी येतो, इनइक्वालिटी. हे येतातच. 5 मार्क्स म्हणजे बघितलं गेलं काय येतं म्हणजे येतातच. 5 मार्क्स. कोडिंग अँड डिकोडिंग. हे 5 मार्क्स येऊन घ्या. सिलॉक्स, सिलोझन 5 मार्क्स. बरोबर. एक अजून येतं रँकिंग टेस्ट. हे नेहमी येतं 2 मार्कला. रँकिंग. झालं. आणि लास्ट 7 नंबर पझल्स. दॅट इज पझल्सला येतात, लिहून घ्या, 15 मार्क्स. हे समजलं का सगळ्यांना? क्लिअर समजलंय? सिद्धी समजलं? मला म्हणा. मागे तुम्हाला तिघांना समजताय? हा. सो एका परत एकदा आपण रिवाइज करू. हे मला ब्लड रिलेशन किती मार्क्स आहे? 3 मार्क्स. लावली. त्याच्यानंतर डायरेक्शन सेन्स 3 मार्क्स. त्याच्यानंतर इनइक्वालिटी 5 मार्क्स. कोडिंग अँड डिकोडिंग 5 मार्क्स. सिलोजिझम 5 मार्क्स. त्याच्यानंतर रँकिंग टेस्ट 2 मार्क्स. अँड पझल्स 15 मार्क्स. क्लिअर आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. पुढे इंग्लिश लँग्वेज. आता आज फक्त प्री लेवल सांगणार मी.
मग नंतर कधी मेन्स साठी एक वेगळं सेशन गेले नाही का? हे समजतंय सगळ्यांना? Yes. इंग्लिश लँग्वेजला लिहून घ्या, नोट डाऊन करा. पॅसेज रिडिंग. पॅसेज कोणता येतो? कधी कधी स्टोरी बेस येतो, लक्षात आहे. कधी कधी काय येतो? Story स्टोरी बेस based. येतो. कधी कधी इकॉनॉमिकल किंवा इंटेलेक्च्युअल येतं, नाही का? तर तो डिपेंड करतं अवघड सोपा जसं असेल तसं, नाही का? पॅसेज रिडिंग आहे ना, या 10 मार्क्स कितीला येतात? 10 marks. लिहून घ्या, नोट डाऊन करा. पॅसेज रिडिंग काय आलं? 10 मार्क्स. त्याच्यानंतर लिहा पॅराजम्बल्ड. म्हणजे पॅराजम्बल्ड काय येतं माहिती का तुम्हाला? की ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं ना तर 5 सेंटेन्स येतात. काय येतात? 5 सेंटेन्स येतात. त्यांना तुम्हाला रिअरेंजमेंट करायचं असतं. काय करायचं असतं? Rearrange. म्हणजे 1 ते 5 हे त्यांना तुम्हाला चेंज करायचं आहे, राईट? Yes. प्रॉपर सिक्वेन्स लावायचा आहे अकॉर्डिंग टू मी. त्याला येतात 5 मार्क्स. किती मार्क्स येतात? 5 5 मार्क्स, राईट? त्याच्यानंतर थर्ड लिहून घ्या, नोट डाऊन करा. फिल इन द ब्लँक्स किंवा याला फिलर्स म्हणतात. काय म्हणतात? फिलर्स. दॅट इज 5 मार्क्स. इज बेस्ड ऑन द vocabulary अँड ग्रामर. स्पेशली vocabulary. स्पेशली काय? vocabulary. सो याला vocabulary महत्वाची आहे, याला vocabulary महत्वाची आहे, राईट? सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. फोर्थ ला Error. क्लोज टेस्ट. नाही, पहिले क्लोज टेस्ट येते. क्लोज टेस्ट म्हणजे काय असतं? एक पॅसेज येतो, त्या पॅसेज मध्ये बोल्ड वर्ड्स असतात. काय असतात? बोल्ड वर्ड. आणि त्या बोल्ड वर्ड मध्ये ना तुम्हाला ब्राईट वर्ड टाकायचा त्याच्या नाही का? सो दॅट इज क्लोज टेस्ट. नेहमी येते. आणि लास्ट ला 5 क्लोज टेस्ट झाला. त्याच्यानंतर फिफ्थ मुद्दा आहे, दॅट इज एरर डिटेक्शन. काय तर? एरर. हा ग्रामर बेस्ड असतो, प्युअरली बेस्ड ऑन द ग्रामर. सो ग्रामर एवढं काय व्हॅल्युएबल नाही याच्यामध्ये, लक्षात घ्या. इतकं जास्त व्हॅल्युएबल नाही ग्रामर. कळतंय सगळ्यांना? Yes, sir. सो दिस इज हाऊ यू कॅन गो फॉर द एक्झाम. हे एक्झाम सोपी आहे, व्हेरी गुड चान्स. असं काही खूप काही नाही डिफिकल्ट याच्यामध्ये. इतकं काही असं स्ट्रॉंग नाहीये का बाबा तुम्ही करूच शकत नाही. जर प्रॉपर सिस्टमॅटिक अभ्यास केला ना आजपासनं, एसबीआय इज क्लिअरेबल एक्झाम. म्हणजे आपल्या इथे 40च्या वर विद्यार्थी सगळे झाले. किती येत आहे? 40. इट्स अ ग्रेट चान्स, नाही का? तर आता आपल्या ना एसबीआयच्याच बॅच चालू होणार आहे 19 ला, बरोबर? ते 19 तारखेला फक्त ती राहणार स्टेट बँक ऑफ इंडिया फोकस, नाही का? दुसरं आपली 11 ला एक बॅच आता चालू आहे, सकाळी 8:30 ला एक बॅच चालू आहे. आता हे सगळ्या बॅच मधून आपल्या काय राहतं? मेन फोकस असतो वैदिक मॅथ्स. मीन्स काय? वैदिक मॅथ्स. कारण इथून स्पीड इन्हान्स केला जाईल, बरोबर? रिझनिंग मध्ये काय करतो आपण? हँडआउट सोडवतो आणि प्लस ऑनलाईन टेस्ट. आणि दुसरं काय? ऑनलाईन टेस्ट. आणि इंग्लिशला मग पॅसेजेस आणि याच्यावर जास्त भर असतो, नाही का? आपला ऍक्च्युअली ना मेजर स्कोरिंग आहे ना आपला क्लास हा मॅथ्स आणि रिझनिंग वर भर देतो. मॅथ्स आणि काय? रिझनिंग. ते आपले हायली स्कोरिंग विषय नाही का? त्याच्यावर खूप स्ट्रॉंग मेहनत घेतो. तुम्हाला ऍप्लिकेशन आहे छान, बरोबर? त्याच्यानंतर ऍप्लिकेशन थ्रू तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघू शकता. टेस्ट कोड मिळणार आहे, त्या टेस्ट सोडवायच्या तुम्हाला. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट आहे, आपल्या ते ऑनलाईन टेस्ट सेंटर आहे. असं कुठल्याही क्लासकडे अशी फॅसिलिटी नाही ऑनलाईन. तर याची बॅच आहे एसबीआय ची 19 ला चालू होईल. कधी चालू आहे? 19 ला. आणि जे प्रेझेंट बॅच आहे त्यांच्यात एक फीचर असतं आपल्याकडे ऍडव्हान्स नावाचं. काय? ऍडव्हान्स. त्याचं लेक्चर होतं 12:30 ला. 12:30 ते 1च्या दरम्यान चालू होतं आणि 4 पर्यंत चालतं. किती? 4. एकदम स्ट्रॉंग लेक्चर असतं. त्याच्यात सगळे एक्सपर्टाईज मुलं येतात. त्याचा फायदा काय होतो माहिती का? जेव्हा खूप स्ट्रॉंग मुलांमध्ये बसता ना तुम्ही, तुमचा एक मोमेंटम काय राहतो? फास्ट राहतो. आणि आता खरंच ग्रेट चान्स आहे या एक्झामला. सगळ्यांनी जर मेहनत घेतली तर मी गॅरंटीने सांगतो की आपण खूप मोठा रिझल्ट प्रोड्यूस करू शकतो. आता मी प्रायमरी सेमिनार ठेवलं होतं, अजून एक ठेवणार आहे मोठं मी नेक्स्ट सॅटर्डेला. पण मग तेव्हा खूप सारे लोक येतील. तर तुम्ही आता तुम्हाला गोल्डन चान्स होता. आता तुम्हाला छोट्या टाइम मध्ये एसबीआयची एक्झाम लगेच समजून गेली. खरं आहे ना? एसबीआयचं महत्वही कळलं आणि तुम्हाला कट ऑफही कळलं. सो दॅट एक्झाम कशी क्लिअर करायची ना, याच्यात एक सिंपल प्रोसेस आहे. हे बघा, जर तुम्ही बॅच लावून केला तर सोपी गोष्ट आहे. बॅच रोजच्या रोज करायची, त्याची रिव्हिजन करायची, स्पीड मॅच करायचं. काय करायचं? स्पीड मॅच, जे मी आता शिकवेल नाही का? आणि त्याच्या व्यतिरिक्त इंग्लिश रिडिंग रोज कमीत कमी 1 hour झालं पाहिजे. कमीत कमी काय? लावली काय? 1 hour. हा, लाऊड काय? 1 hour. हा, एक अप्रोच ठेवा. तुमच्या वर्कला एक अप्रोच पाहिजे, नाही का? नुसतं असं एक्झाम द्यायची आहे, वेळ आहे म्हणून नाही द्यायची. इट्स अ प्रोजेक्टेड अँड वेल प्लॅन, हे नाही का? एकदम वेल प्लॅन स्ट्रक्चर लागतं. आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, नवरात्र उत्सव आहे आणि दिवाळी पण आहे. सो जर या दोघांच्या आहारी गेले तर दॅट इज 0 चान्स, नाही का, की तुम्ही एसबीआयची एक्झाम क्लिअर कराल. फेस्टिवल आहे,
इट इज इम्पॉर्टंट इन अवर लाईफ बट इट्स नॉट अवर एम ऑफ द लाईफ. आपलं एम वेगळं आहे, लक्षात घ्या. खरं आहे ना? आपलं एम इथून गव्हर्नमेंट आणि एवढे गोल्डन चान्स आहेत याच्यातून. मी बघा तुम्हाला सांगतो, आपल्या इथे कमीत कमी 50 मुलं तरी प्री पास होणार. किती? 50. फक्त आता तुम्ही ठरवा त्या 50 मध्ये जायचं का नाही का. आता RRB बघा आपल्या इथे कमी मुलं पास झाले, पण तुम्हाला जेव्हा रिझल्ट येईल ना तेव्हा काय खूप मुलं क्लोज गेलेले आहेत त्याच्या, नाही का. खूप असे जवळ 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 गेलेले आहे आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया खूप लॉस मेकिंग झाली. तर माझं सांगणं आहे तुम्हाला की आज तुम्ही आहे ना, आज खूप चान्स आहे. आज जर जेवढ्या लवकर जमेल फॉर्म भरून टाका. आजच फॉर्म भरा, नाही का. कारण उद्यानंतर मग काय होतं, नंतर तर वेबसाईट पण बिझी होऊन जाते, प्रॉब्लेम होते. जेवढ्या लवकर फॉर्म भराल ना तुमची एक्झाम डेट पण लवकर येते. एक्झाम डेट लवकर आली ना काय होतं का तुम्हाला इझी पेपर मिळतो. त्याच्यामध्ये स्लॉट्स असतात, नाही का. जेवढा स्लॉटला लेट स्लॉटला एक्झाम अवघड होत जाते, नाही का. अवघड एक्झाम मध्ये देणं थोडं मग तुम्हाला टफ जातं, नाही का. राईट? समजतंय सगळ्यांना? ठीक आहे, थांबूया. तुम्हाला काही डाऊट्स आहे का? प्रज्ञा, मृणाल, काही डाऊट्स आहे एक्झाम बद्दल? काय विचारायचं आहे? सर, मार्किंगची सिस्टम कशी इंडिव्हिज्युअल आहे की म्हणजे प्रत्येक सेक्शनला वेगळे वेगळे कट ऑफ असतात? नाही, कट ऑफ नाही. स्टेट बँक नाही, स्टेट बँक आहे ना कट ऑफ. आणि काय म्हणाल, अजून महत्वाची गोष्ट आहे लक्षात. जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल कट ऑफ मध्ये जातात ना, एका सेक्शनला स्कोर खूप कमी येतो आणि तिथे मेन एक्झाम क्रॅक करणं खूप अवघड आहे. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना की तुम्ही ओव्हरऑल स्कोर म्हणजे एक्झाम मध्ये खूप जणांना वाटतं की आपलं मॅथ स्ट्रॉंग आहे क्लिअर करू, रिझनिंग स्ट्रॉंग आहे क्लिअर करू. असं नाही. तुम्हाला ओव्हरऑल स्कोर चांगला आणावा लागतो मॅथ्स मध्ये, रिझनिंग मध्ये आणि इंग्लिश मध्ये. ठीक आहे, एखादा विषय थोडा मिडियम असू शकतो पण खूप कमजोर राहिला तर एक्झाम नाही क्रॅक करता येत. तुम्हाला कोणत्या विषयाला कमीत कमी मिडियमला आणि 2 विषयाला स्ट्रॉंग ठेवावं लागतं, तेव्हा तुम्ही पास होतात. खरं आहे ना? आणि कॉम्पिटिशन वास्ट आहे. 15 लाख फॉर्म येतात. किती येतात? 15 लाख. टाइमचा असं क्रॅम्प होऊन जातो ना की 75 च्या वर अटेम्प्ट करणं मुश्किल असतं. किती? थोडंसं टफ असतं. 75 to 80 मध्ये अटेम्प्ट होतात आणि मग विद्यार्थी 65-70च्या रेंजला राहतात, नाही का. हे खूप एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट असेल 90 अटेम्प्ट करतात, 95 पण करतात. डिपेंड्स त्यांच्या IQ लेवल आणि स्टडी मॅनेजमेंटवर. खरं आहे ना? अजून काही डाऊट आहे सिद्धी? नाही समजलं का तुम्हाला सिस्टम? पहिल्यांदाच केलं का असं? येस. चांगलं आवडलं का लेक्चर तुम्हाला? मॅडम समजलंय लेक्चर? येस, ठीक. तुम्हाला काय डाऊट आहे का? तुम्हाला विचारायचं मॅडम काय? फॉर्म भरलाय का? त्या दिवशी तुम्ही फोन केला, लगेच भरला. बरोबर, चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड. तुम्ही नाही, तुम्हाला नाही. ठीक आहे, समजलंय. ओके, आपण नंतर आहे ना की याचा अजून एक लेक्चर घेणार आहे. ते राहील, तुम्हाला सांगेल मंगळवारी आणि बुधवारी. त्याच्यामध्ये प्युअरली स्ट्रॅटेजी ऑफ स्टडी राहील. स्ट्रॅटेजी ऑफ काय? स्टडी. हे एक्झाम वगैरे काय सांगणार नाही. ओनली हाऊ टू स्टडी फॉर द स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि आपलं युट्यूब चॅनल आहे ना, लिहून ठेवा नाव, उज्ज्वल कर अकॅडमी. त्याच्यावर आता आज लेक्चर येईल. हे असंच येईल, तुम्ही परत बघू शकता. आणि त्याच्यावर टाइम मॅनेजमेंट बरोबर स्टडी मॅनेजमेंट पण मिळेल. हा, ठीक. ओके, थँक्यू. येस, तुम्हाला सिलेबस पेपर देतो मी. हा, येस.